तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता 15वा वित्त आयोग अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला. तर यांच्या अंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 15 वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्यासाठी जी पदे आहेत तर ती आहे स्टाफ नर्स फिमेल. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर UHWC युनिटसाठी जी पदे आहेत तर ती आहे स्टाफ नर्स फिमेल. तर यासाठी इथं 12 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MPW मेल. तर यासाठी इथं 19 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतर BPHU युनिटसाठी जी पदे आहेत तर ती आहेत एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSc झुलॉजी इथे लागणार आहे. तसेच 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथे 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी इथं 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला DMLT इथं लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच रुग्णसेवेशी संबंधित इतर पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट INT हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन PIP अकाउंट या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचा. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीनुसार असणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी आणि गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी इथं तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं नियुक्ती दिली जाणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 17/3/2025 पर्यंत सादर करायचे आहेत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आणि अर्ज पाठवण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं पोस्टाद्वारे किंवा समक्ष इथं सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.